नमस्कार, आपण पाहतात BK अभिलाष यूट्यूब चॅनल. मागील लेसनमध्ये आपण 3 फेज सप्लायची निर्मिती याबद्दल माहिती पाहिली होती. त्याचप्रमाणे वाइंडिंग जे असतात 3 वाइंडिंग U, V, W त्याचा फेज सिक्वेन्स कसा असतो हे पाहिलं होतं. मग ते जे वाइंडिंग आपण मोटर 3 फेज मोटरमध्ये किंवा 3 फेज अल्टरनेटरमध्ये करतो. तर ही जी वाइंडिंगची जी आंतरिक जोडणी आहे हे आपल्याला विशिष्ट पद्धतीने करावी लागते. आणि ती विशिष्ट पद्धतीने आपल्याला का करावी लागते, तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की विजेचं आपल्याला ट्रान्समिशन करावं लागतं. विद्युत निर्मिती केंद्रापासून लोडपर्यंत आपल्याला वीज वाहून आणावं लागते मोठ्या मोठ्या टॉवरद्वारे. तर पारेषण त्याला म्हणतात. ट्रान्समिशन योग्य प्रकारे करण्यासाठी, त्याचप्रमाणे डिस्ट्रीब्युशन वितरण विजेचं वाटप आपल्याला करावं लागतं. डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन्स असतात आणि तिथून वीज मग सगळीकडे नेली जाते. आणि त्यानंतर युटिलायझेशन विजेचा वापर आपल्याला योग्य ठिकाणी करण्यासाठी, तर ह्या जी इंटरकनेक्शन ऑफ वाइंडिंग जे आहे ते आपल्याला योग्य प्रकारे करावं लागतं. तर ते वाइंडिंगची जी आंतरिक जोडणी आहे ही विशिष्ट करण्याच्या आपल्या 2 पद्धती आहेत. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे स्टार जोडणी किंवा त्याला वाय जोडणी असं आपण म्हणतो, स्टार कनेक्शन. आणि दुसरी आहे डेल्टा कनेक्शन, डेल्टा जोडणी. तर आज आपण स्टार जोडणीविषयी माहिती पाहणार आहोत. स्टार कनेक्शन. स्टार जोडणीची माहिती आपण घेत आहोत. मग स्टार जोडणीचं कनेक्शन कसं असणार आहे याच्याबद्दल आपण माहिती पाहतोय की हे U, V आणि W हे 3 वाइंडिंग आहेत किंवा 3 कंडक्टर आहेत. मग हे आपल्याला 120 अंशामध्ये इलेक्ट्रिकल डिग्रीमध्ये इथं ठेवलेले असतात. प्रत्येकामध्ये 120 अंशामध्ये. मागच्या लेसनमध्ये पण आपण हे पाहिलेले असं ठेवलेलं असते. आणि याच्यामध्ये काय आहे की मग इथे हे न्यूट्रल पॉईंट येतो. याची पहिली टोकं इथे U1, V1, W1 किंवा दुसरी टोकं U2, V2, W2 याच्यापैकी कोणतेही हे इथे कॉमन करतात आणि या कॉमन पॉईंटला म्हणतात स्टार पॉईंट. याला स्टार पॉईंट म्हणतात. आणि या स्टार पॉईंटपासून इथून एक कॉमन एक वायर काढली असते, न्यूट्रल काढली असते, न्यूट्रल म्हणतात. म्हणजे स्टार कनेक्शनमध्ये आपल्याला 3 फेज 4 वायर सिस्टीम आपण असं म्हणतो याला. 3 फेजमध्ये L1, L2, L3 या 3 फेज आणि एक न्यूट्रल पॉईंट येत असतो. 4 वायर सिस्टीम असं म्हणतात या ठिकाणी. मग या स्टार पॉईंटमध्ये आपण मगाशी चर्चा केल्यामुळे इथं आपण आता या टोकांना शॉर्ट केलेत, तर याला आपण दुसरी टोकं हे शॉर्ट केली आपण असं समजा, इथे एकत्र केलेली आहेत. मग याचं हे पहिलं टोक आहे U1, याचं आहे U2, त्यानंतर याचं हे इकडे V1, इकडे आहे V2 आणि याचं हे W1, W2 असे दुसरी टोकं आपण इथं एकत्र करून हा स्टार पॉईंट काढला आहे असं दाखवत आहे. मग याच्यामधून इथे याला लाईन करंट म्हणतात. IL1 हा लाईन करंट जाईल इथून असा, इकडे याला म्हणणार IL2 आणि इकडून असा जो जाईल हा IL3 लाईन करंट असा आहे. आणि या ठिकाणी बघा करंट कोणत्याही 2 फेजमधून करंट वाहण्यासाठी एकच मार्ग आहे. IL1 गेला इथं Uमधून जाणार, Vमध्ये इकडं जाईल किंवा Vमधून असा इकडून इकडं जाईल. अशा प्रकारे म्हणून IL लाईन करंट बरोबर फेज करंट असतो या ठिकाणी स्टार जोडणीमध्ये. IL बरोबर IPH लाईन करंट बरोबर फेज करंट, लाईन करंट बरोबर फेज करंट अशी स्थिती असते. पण व्होल्टेजचं कसं होतं या ठिकाणी आपण पाहिलं आहे माहिती की कोणते 2 ज्या लाईन आहेत त्याच्यामधले जे व्होल्टेज आहे त्याला लाईन व्होल्टेज आपण म्हणतो. जसं आता हे या ठिकाणी आहे L2 आणि L3, याच्यामध्ये जे व्होल्टेज मिळणार आहे याला आपण लाईन व्होल्टेज म्हणणार, VL लाईन व्होल्टेज म्हणणार. तसंच इकडे
L1 आणि L2 मध्ये जे मिळेल त्याला आपण काय म्हणणार, लाईन व्होल्टेज. याच्यामध्ये लाईन व्होल्टेज मिळणार. किंवा मग L3 आणि L1 मध्ये सुद्धा कोणत्याही दोन फेजमध्ये जे व्होल्टेज मिळते त्याला आपण लाईन व्होल्टेज असं म्हणतो. त्याचप्रमाणे जे एक फेज आणि एक न्यूट्रल याला आपण म्हणतो फेज व्होल्टेज, VPH. एक फेज आणि एक न्यूट्रल याच्यामध्ये फेज व्होल्टेज म्हणणार. L1 आणि न्यूट्रलमध्ये फेज VPH1, L2 आणि न्यूट्रलमध्ये पण मिळणार इथं VPH2 असं आपण त्याला म्हणू. किंवा मग इथे सुद्धा हे L3 जे आहे इथे यांच्यामध्ये जे व्होल्टेज मिळतं आहे न्यूट्रल आणि याला आपण म्हणणार VPH3 असं असणार आहे ते L3. तर हे फेज व्होल्टेज आहे. फेज आणि न्यूट्रलमध्ये फेज व्होल्टेज म्हणून इथं आपण म्हणतो VPH बरोबर फेज व्होल्टेज, VL बरोबर लाईन व्होल्टेज. मग या स्टार जोडणीमध्ये आपल्याला आता लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज याचा काय संबंध असणार आहे हे आपण आता बघूया. तर आपल्याला लाईन व्होल्टेज काढण्यासाठी आपल्याला इथे आपण समजून घेऊया. हीच आकृती इथे काढलेली आपण, ही U आणि V कोणत्याही दोन फेज ज्या आहेत, दोन लाईन आहेत, त्याच्यामध्ये जे व्होल्टेज मिळतं त्याला लाईन व्होल्टेज आपण म्हणतो. आणि हा स्टार पॉईंट आहे, हे न्यूट्रल आहे. एक फेज आणि एक न्यूट्रल याच्यामध्ये फेज व्होल्टेज मिळतं आहे, मग याला VPH1 म्हणतो आपण. त्यानंतर ही दुसरी फेज आणि न्यूट्रल याच्यामध्ये VPH2 फेज व्होल्टेज 2 असं येईल या ठिकाणी. आणि दोन्ही मिळून याला लाईन व्होल्टेज आपण असं म्हणतो. मग आपल्याला आता हे व्हेक्टर डायग्रॅमच्या सहाय्याने आपल्याला समजून घ्यायचं आहे की व्हेक्टरमध्ये काय असतो, कोन असतो. व्हेक्टर म्हणजे काय, कोन. आलेखाच्या सहाय्याने आपल्याला यांची बेरीज आपल्याला करता येते, व्हेक्टर बेरीज करावी लागते. तर ते आपण आता याच्यानंतर माहिती पाहूया. ह्याच्यामध्ये 120 डिग्रीचा कोन आहे. तर ही फेज 1 व्होल्टेज आहे, फेज 2 व्होल्टेज. 2 फेज व्होल्टेजचं निगेटिव्ह बाजू आपण इकडे काढली ती, त्याला -VPH2 असं लिहिलेलं आहे. मग या ठिकाणी काय आहे की इथे हे 120 डिग्री यांच्यामध्ये कोन आहे, 120 आहे. आणि हे इथं 180 अंशाचा कोन होते, म्हणून जे VPH1 आणि निगेटिव्ह याच्यामध्ये हा 60 अंशाचा कोन होईल. इथे हा 60 अंशाचा कोन होईल या ठिकाणी. आणि आपल्याला आता काय आहे की लाईन VPH1 VPH2 याला लाईन व्होल्टेज म्हणतात. लाईन व्होल्टेज आपल्याला व्हेक्टरच्या सहाय्याने काढायचं असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला इथे समांतरभुज चौकोन तयार करावं लागेल. या ठिकाणी याला ही बाजू समांतर इकडे टाकावं लागेल, आपल्याला असे समांतर टाकावं लागेल. आणि ह्या बाजूला समांतर इकडे ही बाजू टाकायची. आणि याचा जो कर्ण आहे हा कर्ण म्हणजे लाईन व्होल्टेज येणार आहे, VL. हे येणार आहे आपलं लाईन व्होल्टेज. आता याची किंमत आपल्याला काढण्यासाठी आता काय करायला लागेल की इथे याची ही मध्यबिंदू जर काढला आपण आणि हे जर काढलं तर या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन तयार होतो. हे दोन्ही मिळून 60 असल्यामुळं हा इथे हे 30 होऊन जाईल, हे 30 होईल, हे 60 होईल आणि हे 90 होईल. 30, 60, 90चा कोण काटकोन त्रिकोण तयार होईल या ठिकाणी, काटकोन त्रिकोण. आणि आपल्याला याला जर नावं दिली आपण काटकोन त्रिकोणाला तर काय नाव होतील या ठिकाणी. समजा याला आपण A नाव देऊया, त्यानंतर याला आपण B दिले, ह्याला आपण C देऊ, हे टोक D, असे नावं तयार होतील. AB, BC, CD, DA किंवा AD असे तयार होतील. आता या ठिकाणी आता आपल्याला हे म्हणजे AD म्हणजे काय, फेज व्होल्टेज आहे. AD बरोबर फेज व्होल्टेज, VPH हे VPH 1 आहे. त्यानंतर AC म्हणजे काय, AC म्हणजे VL लाईन व्होल्टेज आहे AC. आता आपल्याला काय करावं लागेल की
ए सी बरोबर आणखी काय होईल, ए सी बरोबर 2 गुणिले ए बी, ए बीच्या दुप्पट होईल. ए बीच्या दुप्पट असल्यामुळं ए सी बरोबर 2 ए बी होऊन जाईल. आता आपल्याला आता याची जर किंमत काढायची असेल, ए बीची किंमत काढायची, तर म्हणजे काय होईल की की 30 अंशाचा हा कॉस 30 होऊन जाईल ए बी बरोबर. मग काय होईल, कॉस 30 बरोबर काय येईल, कॉस 30 बरोबर काय येईल इथं, कॉस 30 बरोबर लगच ए बी भागिले ए डी. असं तयार होईल या ठिकाणी. पुढे बरोबर काय येईल, बरोबर येईल कॉस 30 म्हणजे काय आहे, वर्गमुळात 3 भागिले 2 असं येईल. बरोबर ए बी अपॉन ए डी. ए बी आणि ए डी म्हणजे काय, ए डी म्हणजे फेज व्होल्टेज, व्ही पी एच फेज व्होल्टेज येईल ते. आणि म्हणून ए बीची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता तिरकस गुणाकार करावा लागेल. मग काय येईल, हे 2 गुणिले ए बी बरोबर वर्गमुळात 3 गुणिले व्ही पी एच असं तयार होईल. हे 2 गुणिले ए बी बरोबर वर्गमुळात 3 गुणिले व्ही पी एच, तिरकस गुणाकार केल्यानंतर. आणि 2 गुणिले ए बी म्हणजे काय, ए बीच्या दुप्पट काय येते, ए सी या ठिकाणी. म्हणजे 2 गुणिले ए बी बरोबर काय आहे, लाईन व्होल्टेज व्ही एल बरोबर वर्गमुळात 3 गुणिले फेज व्होल्टेज व्ही पी एच. असं एक सूत्र तयार होईल आपलं आता. म्हणजेच काय, लाईन व्होल्टेजची किंमत हे फेज व्होल्टेजपेक्षा वर्गमुळात 3 गुणिले जास्त असते. आणि म्हणून फेज व्होल्टेज बरोबर काय येईल, इथं फेज व्होल्टेज बरोबर काय येईल, व्ही एल अपॉन √3 बरोबर व्ही पी एच. म्हणजे फेज व्होल्टेज बरोबर सूत्र तयार होईल या ठिकाणी आपल्याला, व्ही पी एच बरोबर व्ही एल अपॉन वर्गमुळात 3 असं हे सूत्र तयार होईल फेज व्होल्टेजचं. लाईन व्होल्टेज भागिले वर्गमुळात 3 बरोबर फेज व्होल्टेज तयार होईल. आणि आपण पॉवरचं सूत्र आपल्याला माहिती आहे, पॉवरचं काय आहे, सिंगल फेज पॉवर बरोबर काय आहे, व्होल्टेज गुणले करंट गुणले पॉवर फॅक्टर असं आहे. अनबॅलन्स लोड 3 फेज सप्लाय पद्धतीत तिन्ही फेजवर जोडलेल्या लोडचा फेज किंवा लाईन करंट, पॉवर व पॉवर फॅक्टर हे वेगवेगळे असतील तर त्या लोडला अनबॅलन्स लोड असे म्हणतात. त्याचप्रमाणे बॅलन्स लोडची माहिती आपण बघूया. बॅलन्स लोड बरोबर 3 फेज सप्लाय पद्धतीत तिन्ही फेजवर जोडलेल्या लोडचा फेज किंवा लाईन करंट, पॉवर व पॉवर फॅक्टर सारखेच असतील तर त्या लोडला बॅलन्स लोड असे म्हणतात. मग फेज पॉवर म्हटलं तर काय होईल, व्ही पी एच गुणले आय पी एच पॉवर फॅक्टर असं होईल. आणि या ठिकाणी जर बॅलन्स लोड असेल तर काय होतं की व्होल्टेज समान असतं आणि पॉवरसुद्धा समान असते बॅलन्स लोडला. म्हणून तिन्ही फेजची पॉवर ही समान असते. म्हणून एकूण पॉवर बरोबर काय येईल, एकूण पॉवर बरोबर 3 गुणले फेज पॉवर असं होईल हे बॅलन्स लोडसाठी. मग फेज पॉवर काय येईल, डब्ल्यू टी बरोबर टोटल पॉवर बरोबर 3 गुणले फेज पॉवर म्हणजे हे आपले व्ही पी एच गुणले आय पी एच गुणले पॉवर फॅक्टर असं सूत्र तयार होईल इथं. आणि पुढे आपण जर सोडवलं तर 3 गुणले व्ही एल अपॉन √3 असं येतं या ठिकाणी. फेज व्होल्टेज बरोबर लाईन व्होल्टेज भागिले √3. फेज व्होल्टेज बरोबर काय येईल, लाईन व्होल्टेज भागिले √3. आणि
लाईन करंट बरोबर फेज करंट आहे म्हणून आय एल गुणले पॉवर फॅक्टर असं आपण म्हणू या ठिकाणी. कारण आय एल बरोबर काय आहे आय पी एच असं आहे. लाईन करंट बरोबर फेज करंट असं आहे. म्हणून आपण इथं फेजलाच आपण लाईन करंट म्हटले तर फेज करंटच्या ऐवजी लाईन करंट म्हटलं. आणि फेज व्होल्टेज वर्ग म्हटलं 3 वर्ग VL अपॉन √3 असं येतं या ठिकाणी. हे पुढे सोडवल्यानंतर काय होईल 3 बरोबर काय वर्गमुळात 3 गुणले वर्गमुळात 3 बरोबर 3 गुणले VL अपॉन वर्गमुळात 3 गुणले IL गुणलेले पॉवर फॅक्टर असं तयार होईल. पुढे सोडवल्यानंतर काय होईल या ठिकाणी हे वर्गमुळात 3 जाईल हे वर्गमुळात 3 जाईल खाली काय राहील वर्गमुळात 3 गुणले VL गुणिले IL गुणले पॉवर फॅक्टर. म्हणजे टोटल पॉवरचं सूत्र काय तयार होईल मग या ठिकाणी असं तयार होईल. एकूण पॉवर बरोबर हे सूत्र तयार झालं. वॅटमध्ये ही पॉवर आपण मोजतो. वॅटमध्ये वर्गमुळात 3 गुणले लाईन व्होल्टेज गुणले लाईन करंट गुणले पॉवर फॅक्टर म्हणून एकूण पॉवर बरोबर 3 फेजची पॉवर एकूण 3 फेज एकूण पॉवर बरोबर वर्गमुळात 3 गुणले लाईन व्होल्टेज गुणले लाईन करंट गुणले पॉवर फॅक्टर. अशा प्रकारचं हे सूत्र तयार होते. असं आपण बघितलं की स्टार जोडणीमध्ये मग 3 फेज 4 वायर सिस्टीममध्ये एकूण पॉवर बरोबर वर्गमुळात 3 गुणले लाईन व्होल्टेज गुणले लाईन करंट गुणले पॉवर फॅक्टर. आणि याच्यावरून आपल्याला समजले ही सूत्र काय काय तयार झालेत बघा की लाईन व्होल्टेज बरोबर वर्गमुळात 3 गुणले फेज व्होल्टेज आणि म्हणजेच फेज व्होल्टेज जर सोडल्यानंतर काय येते लाईन व्होल्टेज भागिले वर्गमुळात 3 असं सूत्र आपले तयार झालेले आहेत. आणि लाईन करंट बरोबर फेज करंट असतं स्टार जोडणीमध्ये. तर अशा प्रकारची ही माहिती आता आपल्याला समजलेली आहे. होमवर्क आहे ग्रुप 8. प्रश्न पहिला 3 फेज स्टार जोडणीची आकृती काढा नावे द्या. प्रश्न दुसरा स्टार जोडणीमध्ये फेज करंट फेज व्होल्टेज लाईन व्होल्टेज यांचा काय संबंध असतो. त्याचा तिसरा प्रश्न सिंगल फेज पॉवर आणि 3 फेज पॉवरचे सूत्र लिहा.